आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं होणार लोकार्पण आणि भूमिपूजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचं वितरण। जागतिक संकटाची झळ शेतकऱ्यांना पोहोचणार नाही याची दिली ग्वाही। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणनं अमेरिका आणि इस्रायल विरोधात हल्ल्याची उघडली आघाडी। अमेरिकेनंही त्रिपोली इथे 2,500 मरीन्सची तुकडी केली रवाना। विकास कामांना नियोजित वेळेत पूर्ण करून कुंभमेळ्याचं यशस्वी आयोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। रेल्वे स्थानक पुनर्विकास अभियानाअंतर्गत राज्यातल्या 17 स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण। महामुंबई परिसरातल्या 5 स्थानकांचं काम प्रगतीपथावर। अश्विनी वैष्णव यांची माहिती। पालघर इथं मालगाडीच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू। भारतीय महिला हॉकी संघाची इटलीला 1-0 नमवून विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक। आणि बँकॉक इथे सुरू असलेल्या विश्व मुष्टियोद्धा चषक स्पर्धेत भारताच्या 5 मुष्टियोद्ध्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी आदिती पाटील।